तर विद्यार्थ्यांना वर्गीकरण हा टॉपिक करताना वर्गीकरणामध्ये आपण काय काय गोष्टी माहिती पाहिजे, तो कोण कुठे राहतो, कोणाचं काय आहे, कोणाचं काय, या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला काय पाहिजेत तर माहिती पाहिजेत. प्राणी कुठे राहतात, पक्षी कुठे राहतात, बरोबर, कोण कुठे, म्हणजे आता जेवताना कुठले कुठले पदार्थ खातो, फळं कुठली कुठली खातो, ओके. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या फळांचा कुठला कुठला रंग आहे, ह्या पण गोष्टी आपल्याला काय पाहिजेत तर माहिती पाहिजेत. काय पाहिजेत तर माहिती पाहिजेत, बरोबर. त्याच्यानंतर आता कुठल्याही गोष्टी करताना बघा, आता कांदा आहे, मुळा आहे, कोबी आणि लिंबू पाणी. वर्गीकरणाचं टॉपिक जेव्हा शिकवत असते तर कुठलंही उत्तर द्यायचं नाही, काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य किंवा लॉजिक पाहिजे, की गटाच्या बाहेर हा शब्द निघणार आहे तर तो शब्द काढण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना बघितलं पाहिजे की आता कांदा आहे, मुळा आहे, कोबी आहे आणि लिंबू पाणी आहे. काय आहे, कांदा आहे, मुळा आहे, कोबी आणि लिंबू पाणी, बरोबर. कांदा माहितीये आपण भाजीसाठी यूज करतो, मुळा भाजी करण्यासाठी यूज करतो, कोबीची पण भाजी करतो, पण लिंबू पाणी पितो का भाजी करतो, पितो, बरोबर. लिंबू पाणी काय करतो आपण, पितो, भाजी करत नाही. बघा, लिंबू पाणीची आपण भाजी करत नाही, पिण्यासाठी यूज करतो. हे बाकीचे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपण भाजी बनवतो, बरोबर. मग गटाच्या बाहेर शब्द कुठला निघेल माझा, का लिंबू पाणी हे माझ्या गटाच्या बाहेर निघणार आहे. ससा, वाघ, सिंह आणि बदक. काय आहे, ससा आहे, वाघ आहे, सिंह आहे आणि बदक आहे. बघा मी परत सांगते, ससा आहे, वाघ आहे, सिंह आहे आणि बदक. आता विद्यार्थ्यांचं लॉजिक बघा, लॉजिक. ससा खूप छोटा असतो म्हणून गटाच्या बाहेर कोण निघणार तर ससा निघणार. हे उत्तर चुकीचं आहे. बघा कोण आहे, ससा आहे, बदक आहे, सिंह आहे आणि वाघ. ससा, वाघ, सिंह आणि बदक हे आपले चार आहेत. या चार मध्येच कन्सेप्ट खेळूया चला. ससा जंगलात राहतो, सिंह जंगलात राहतो, वाघ जंगलात राहतो, बदक पाण्यात राहतो. मग गटाच्या बाहेर कोण निघणार आहे तर बदक. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर काय आलं, ससा. ससा ताई छोटा असतो, ते टुनुक 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 उड्या मारतो. बदक जरा उंचीला, पण त्याचा काही संबंध इथे येत नाही. पुढे, पेन, पेन्सिल, खोड, रबर, पाटी. आता कोण कशासाठी यूज करतो सांगा बरं. कोण बाहेर निघेल, पेन, पेन्सिल, खोड, रबर आणि पाटी. बाहेर कोण निघेल, पाटी, पेन, पेन्सिल, खोड, रबर आणि पाटी. आता मला सांगा, पेन, पेन, पेन्सिल, पेन्सिल, खोड, रबर. पाटीचं काय, पाटीचा काय संबंध येतोय, काहीच येत नाही. मग गटाच्या बाहेर काय निघेल. आता बघा, खोड, रबर खोडण्यासाठी वापरतो, पेन्सिल लिहिण्यासाठी वापरतो, पेन लिहिण्यासाठी वापरतो, पेन, पेन्सिल, खोड, रबर. आपण तिन्ही वस्तू लिहिण्यासाठी वापरतो आणि लिहितो पाटीवर का नाही तर कशावर लिहितो, वहीवर. आणि वेगळा शब्द काय आहे तुमचा तर पाटी हा शब्द काय आहे, पूर्णपणे वेगळा आहे. केळ, सफरचंद, द्राक्ष आणि बटाटा. बघा, केळ आहे, सफरचंद आहे, द्राक्ष आणि बटाटा आहे. केळ पण आहे, सफरचंद पण आहे, द्राक्ष पण आहे आणि बटाटा आहे. आता बाहेर काय निघेल, केळ फळाचं नाव आहे, बरोबर. सफरचंद फळाचं नाव आहे, द्राक्ष फळाचं नाव आहे. बटाट्याचं काय करायचं, भाजी करतो, फळ म्हणून खातो का नाही, मला भूक लागली चला मी आता बटाटा सोडून खाते, असं होतं नाही. केळ सोडलं की खातो, बटाट्याची केळ सोडलं की आपण खायला सुरुवात करतो. सफरचंद स्वच्छ धुतो, बरोबर, आणि सफरचंद काय करतो, कट करून खातो. द्राक्ष स्वच्छ धुतो आणि तसंच खातो. बटाटा बिना शिजवता आपण खात नाही, खात नाही. मी परत सांगते, बटाटा आपण बिना शिजवता खात नाही. आणि बटाटा ही भाजी, भाजीसाठी काय करतो आपण, यूज करतो, वापरतो. म्हणजे गटाच्या बाहेर काय निघाला तर बटाटा हा गटाच्या बाहेर निघालेला शब्द आहे. फुलपाखरू, मधमाशी, डास आणि ससा. आता ह्यांचा काय संबंध आहे बघा, खूप छान प्रश्न विचारलाय त्यांनी. फुलपाखरू आहे, मधमाशी आहे, डास आहे. आता हे सगळे काय करतात, ते कावळा उड, चिमणी उड सगळ्यांना माहिती, सगळेजण करतात तशातलंच. फुलपाखरू उड, मधमाशी उड, डास उड, ससा नाही. ससा उडतो का तर नाही उडत. ससा उडतो का तर अजिबात नाही उडत. बाकीचे तीनही काय करतात, उडतात. तर ससा उडत नाही. बघा,
फुलपाखरू, मधमाशी आणि डास उडतात, पण ससा उडत नाही. सशाला पंख नाही. आपल्या कल्पनेमध्ये सशाला पंख आहेत, पण वास्तवात सशाला एकही पंख नाही. मग ससा उडत नाही. मग गटाच्या बाहेर काय आला? सस्यभाग. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, सोमवार. आज वार मंगळवार. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा आणि सोमवार. मग गटाच्या बाहेर काय येणार? काय येणार? बरोबर आहे. काय येईल? सोमवार. बरोबर. हा वार आहे. काय आहे? वार. आणि हे बाकीचे जे सगळे आहेत ते काय आहेत? तर ऋतू आहेत. बरोबर ना? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सगळे काय आहेत? हे ऋतू आहेत. आणि हा सोमवार हा एकटा वार आहे. बरोबर. मग गटाच्या बाहेर काय निघाला आपला? सोमवार. पुढे मोठा, लहान, रुंद, चपटा. मोठा आहे, लहान आहे, रुंद आहे आणि चपटा आहे. आता हे तीनही काय आहेत? आकार. बरोबर. आकार सांगतात ना, माझी उंची, मी मोठा आहे, मी लहान आहे, मी रुंद आहे. पण चपटा हा काय आकार नाही. गटाच्या बाहेर काय निघाला? चपटा. काय निघाला? चपटा. कार, सायकल, ट्रेन आणि टीव्ही. आता तुम्ही सांगा काय बाहेर निघेल? टीव्ही कधी चालवताना रस्त्यावर बघितली का? की रस्त्यावर मी टीव्ही चालवून बसले, म्हणजे टीव्ही चालवते आणि मी प्रवासाला चालले. शक्य आहे का? आपण घेऊन येतो रे बाळांनो. टीव्ही आपण पाहण्यासाठी वापरतो. कार फिरायसाठी, सायकल इथून तिथे जाण्यासाठी, ट्रेन पण त्यासाठी वापरतो. पण टीव्हीचं काय करू? पाहण्यासाठी आपण टीव्ही वापरतो. मग गटाच्या बाहेर काय येणार आहे? आपला टीव्ही येणार आहे. आणि हे तीनही काय आहेत? तर आपले वाहन आहेत ना. वाहन म्हणून आपण यांचा काय करतो? तर वापर करतो. आता हे वर्गीकरण झालं तुमचं. बरोबर. आता बघा बाळांनो, इकडेच बघा. तुम्हाला जो टॉपिक शिकवते त्याच्यामध्ये वर्गीकरण शिकवलंय. महत्वाचं मी काय शिकवलंय? तर वर्गीकरण शिकवलं. वर्गीकरण शिकवताना मी सांगितलं की प्राण्यांचं वर्गीकरण आहे, पक्ष्यांचं आहे, फळभाज्या आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, भाज्या आहेत, पालेभाज्या. तुम्हाला कशावरही प्रश्न विचारला जातो वर्गीकरण. आणि खूप सोपा टॉपिक आहे की तुमच्या समोरच उत्तर असतं. फक्त तुम्हाला ते विचार करून काढायचं आहे की त्याचा सहसंबंध काय लागतोय. त्याच प्रकारचे आकृती. आता बघा, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून योग्य क्रमांचा अंक रंगवा. आता आकृती दिसते मला तर दिसते. कोणाला दिसत नाही असं काय आहे का? नाही ना. सगळ्यांना आकृत्या दिसतात माझ्या. आता ह्या ज्या आकृत्या आहेत ह्याच्यामध्ये त्रिकोण, गोल, त्रिकोण, गोल, गोल, त्रिकोण, गोल, गोल, त्रिकोण, गोल मध्ये काय आहे का? नाही. मग गटाच्या हित सेम, हे सेम. हे तीनही आकृत्या सारख्या आहेत. फक्त हीच आकृती कशी आहे? तर वेगळी आहे. मग गटाच्या बाहेर काय निघणार आहे? आकृती नंबर 4 गटाच्या बाहेर येणार आहे. पुढे आता हा त्रिकोण, त्याच्यामध्ये बॉक्स. हा त्रिकोण, त्याच्यामध्ये बॉक्स. हा पण त्रिकोण, त्याच्यामध्ये बॉक्स. हा पण त्रिकोण, त्याच्यामध्ये बॉक्स. पण जर निरीक्षण व्यवस्थित केलं तर ह्या सगळ्यांची तोंड इकडे आहेत, ह्याचं पण तोंड तिकडे आहे आणि हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चाललेला आहे. मग गटाच्या बाहेर कोण येणार आहे? हाच. झालं वर्गीकरण. पुढच्या आकृती बघा. सेम तशाच आकृती आहेत सगळ्या वर्गीकरणामध्ये. आता 1 2 3 4 हे सगळ्यांना दिसतंय. आता हे सगळे आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे बाळांनो? तर हा मोकळा आहे, हा पण मोकळा आहे, हा पण मोकळा आहे. ह्याच्यामध्येच काय आहे? पतंगासारखे आकार आहेत सगळ्यांचे. बरोबर. पण एकाच्या मध्येच दोरी लावायची जागा आहे, बाकी कुणाच्याही मध्ये नाही. मग गटाच्या बाहेर किती नंबर? 2 नंबर. वर्तुळ, 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 वर्तुळ मध्ये आता बघा बाहेर कोटला वर्तुळ निघतोय आपला. आता हे वर्तुळाचे क्रॉस आहेत. हे पण वर्तुळ क्रॉस आहेत. हे वर्तुळ क्रॉस आहेत. आणि हा एकटा वर्तुळ आहे. बरोबर त्याचे सरळ मध्ये 4 भाग केलेले. सगळ्यांचे 4 भाग आहेत. मी म्हणत नाही की नाहीत, सगळ्यांचे 4 भाग आहेत. पण क्रॉस
गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथं सरळ चिन्ह, बाहेर काय निघेल, सरळ चिन्हवाला काय निघेल, आपल्या आकृतीमधून बाहेर येणार आहे. पुढे हा बाण आहे, इकडं पण टोके, इकडं पण टोके, इकडं टोके, इकडं टोके. पण एक आकृती अशी आहे की त्याला एकच टोके, ही रेषा आहे. ओके, इथं पण मला एक टोक काढावं लागेल ना, तेव्हा ती आकृतीमध्ये बसेल. तर नाही, तर उत्तर नंबर 2 आकृती कशी निघते, तर आपल्या ह्याच्या बाहेर निघते. आता हा बॉक्स आहे, बॉक्सला इकडे साईडला चिन्ह आहे, ह्याचं पण इकडे, ह्याचं इकडे जाईल. फक्त हीच आकृती अशी आहे की त्याचं चिन्ह कुठे आहे, इकडे. मग गटाच्या बाहेर निघणारी आकृती ही. पुन्हा हा इकडं, हा इकडे, हा इकडे, सगळ्याचे तोंड कुठे, इकडे. आणि एकाच तोंड कुठल्या दिशेला, विरुद्ध दिशेला. बाण केल्यात त्यांनी 1 2 3 4, 4ही बाण केलेले आहेत. पण चेहरा सगळ्यांचा माझ्या डाव्या हाताला आहे, तुमच्या उजव्या हाताला असेल. ओके, आणि एकच तोंड माझं कुठल्या साईडला चाललंय, इकडच्या साईडला चाललंय. म्हणजे आकृती कुठल्या नंबरची आहे, 2 नंबरची आकृती आहे. बरोबर, उजव्या साईडला एक चालले, बाकी सगळे माझ्या डाव्या साईडला चाललेले. बघा, वर्गीकरण करताना आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करायचे. प्रत्येक आकृतीमध्ये काही ना काहीतरी एक आकृती अशी असते की तिच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. काय असतं, काहीतरी वेगळापणा असतो, बाकीच्या सगळ्या आकृती सारख्या असतात. मग विचार करताना वेगळ्या आकृतीमध्ये काय वेगळं आहे हे बघायचं वर्गीकरणामध्ये. एकतर त्याची दिशा वेगळी असेल, किंवा त्याच्यामध्ये एकतर कुठलं तरी वेगळं चिन्ह असेल, किंवा चिन्हच नसेल, ती सरळ आकृती असेल. बघा, परत सांगते, ती आकृती सरळ असेल. म्हणजे जेव्हा आपण कधी आकृती बघणार आहोत तर आकृतीचं व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे, तर निरीक्षण करता आलं पाहिजे. मला वाटलं ही आकृती बरोबर आहे, ही आकृती गटाच्या बाहेर निघते, तर ही आकृती गटाच्या बाहेर काढायची नाही ना. त्या आकृतीचं पूर्णपणे निरीक्षण करायचं. ही आकृती कुठल्या साईडला चालली, ही आकृती कुठं चालली, ही आकृती कुठं चालली. आपल्याला दिसतानाच डोळ्याला दिसते की कुठली आकृती कुठं चालली. पण तरी पण जवळपासचे प्रश्न फसवायसाठी येतात. म्हणून आकृत्यांचं निरीक्षण व्यवस्थितरित्या करायचं आहे. वर्गीकरण टॉपिक करताना वर्गीकरणामध्ये आकृत्या आहेत, त्यांचं निरीक्षण व्यवस्थितरित्या करायचं आहे. कुठलीही आकृती, आता इथं सगळ्यांमध्ये 4 भाग आहेत. बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. सगळ्यांमध्ये किती भाग आहेत, 4 भाग आहेत. फक्त ह्यांना काय, गुणाकाराचं चिन्ह आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. फक्त एक आकृती अशी आहे की ह्याच्या घरामध्ये गुणाकाराचं चिन्ह नाहीये, बेरजेचं चिन्ह. मग गटाच्या बाहेर कुठली आकृती निघणार आहे, गटाच्या बाहेर बेरजेचं चिन्हवाले निघणार आहे की गुणाकाराचं चिन्हवाले निघणार आहे, तर बेरजेवाली चिन्ह हे गटाच्या बाहेर निघणार आहे. पुढे आता या संख्या आहेत 4 6. बरोबर, संख्या दिसत नाही, मी संख्या खाली घेते. आता या संख्या आहेत 2 आहे, 4 आहे, 6 8. प्रश्नचिन्ह. आता बघा, तुम्हाला संख्याज्ञान टॉपिक मध्ये जेव्हा आपण बुद्धिमत्तेचं संख्याज्ञान टॉपिक, संख्या शोधा, संख्या गटाच्या बाहेर काढा, हे टॉपिक शिकताना तुम्हाला बेसिक गोष्ट माहितीच पाहिजे. पहिलं माहिती पाहिजे वर्ग, 2 नंबरला माहिती पाहिजेत घन, 3 नंबरला माहिती पाहिजेत पाढे. ऍक्च्युली पाढे सगळ्यात पहिल्यांदा पाढे येतात. बाळा, 1 नंबरला पाढे माहिती पाहिजेत, 1 ते 100 अंक माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला समसंख्या माहिती पाहिजेत, त्याच्याचबरोबर तुम्हाला विषम संख्या सुद्धा माहिती पाहिजेत. आणि वर्ग +1 केलंय का -1 केलंय, घन +1 केलंय का -1 केलंय, ह्या पण गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. बघा, बेसिक आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा 144. वर्ग बघताच क्षणी कळायला पाहिजे की ही वर्ग आहे की घन आहे. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 9, 9 9 त्रिक 27, 4 चा घन
32. बरोबर, म्हणजे बघताच तुम्ही कळायला पाहिजे की ही संख्या नेमकी काय आहे. पाड्यामध्ये आहे, फरक आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, वर्ग आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी वर्गीकरणामध्ये माहितीच पाहिजे. आता गणिताचं बुद्धिमत्तेचं वर्गीकरण घेताना ह्याच्यामध्ये बघा 2, 4, 6, 8 माझा सगळ्यात मोठा प्रश्न. ह्याच्या पुढे मी काय लिहिलं? 2, 2, 2 अधिक 2, 4, 4 अधिक 2, 6, 6 अधिक 2, 8, 8 अधिक 2, 10. मग मी काय केलं इथं? ऍडिशन केलं. 2 अधिक 2, 4, 4 अधिक 2, 6, 6 अधिक 2, 8 आणि 8 अधिक 2, 10. माझं उत्तर काय आलं? 10. ठीक आहे, मी पाडा म्हणते. बेटके, बे बे दुने, 4 बे त्रिक, 6 बे चौक, 8 बे पंचे, 10. माझं उत्तर किती यायला पाहिजे? 10. आलं माझं उत्तर 10. पुढे सेम अंक. एकतर त्याच्यामध्ये काय आहे? फरक आहे किंवा पाडा आहे. आता मी फरक सांगितला. 2, 4, 6, 8. इथं प्रश्नचिन्ह, इथं उत्तर काढलं मी 10. 2 अधिक 2, 4, 2 अधिक 2, 6, 4 अधिक 2, 8, 2 अधिक 2, 10. बरोबर माझं उत्तर किती आलं? 10. आलं उत्तर 10 माझं. पुढे 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20. आता मी काय 5, 10, 15 आणि 20. सिंपल ट्रिक आहे. सिंपल, एकदम सिंपल. सहज बघा हा कितीचा पाडा असू शकतो. कितीचा असू शकतो पाडा? बघा 5चा आहे. बरोबर. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. माझं उत्तर काय आलं? 25. अजून 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 20, 15, 15 अधिक 5 20 आणि 20 अधिक 5 25. मी प्रत्येक संख्या 5 5 ने 5 5 ने वाढवत गेले किंवा मी पाडा म्हणलं. दोन्ही पण लॉजिक इथे लागतात. एक तर तुम्ही संख्या 5 5 ने वाढवा किंवा तुम्ही पाडा. दोन्हीही कन्सेप्ट इथे चालू शकतात. पुढे 1 4 9, 1 4 9 16. आता तुम्हाला काय माहिती पाहिजे? तुम्हाला माहिती पाहिजे वर्ग माहितीच पाहिजे. म्हणजे बघा आता 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग 4 येतो, 3 चा वर्ग 9 येतो, 4 चा वर्ग 16 येतो. मग इथं प्रश्नचिन्ह कितीचा वर्ग येईल? मग बघा 1 चा वर्ग हा 1 येतो, 2 चा वर्ग हा 4 येतो, 3 चा वर्ग हा 9 येतो, 4 चा वर्ग हा 16 येतो, 5 चा वर्ग हा 25 येतो, 6 चा वर्ग हा 36 येतो, 7 चा वर्ग हा 49 येतो, 8 चा वर्ग हा 64 येतो, 9 चा वर्ग हा 81 येतो आणि 10 चा वर्ग हा 100 येतो. माझ्याकडे प्रश्नचिन्ह आहे 1 4 9 16. इथं प्रश्नचिन्ह आहे कितीचा वर्ग येईल? 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग आहे 1 चा वर्ग आहे, 2 चा आहे, 3 चा आहे, 4 चा आहे. म्हणजे इथं कितीचा वर्ग असणार आहे? तर इथं 5 चा वर्ग असणार आहे. तर 5 चा वर्ग किती आहे? तर 5 चा वर्ग हा 25 आहे. किती आहे? 5 चा वर्ग 25 आहे. कसं काढलं? कळालं? 1 चा वर्ग आहे, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. असे मी वर्गसंख्या काढली. वर्गसंख्या काढताना मी इथं बघितलं 1 4 9 16. ऑब्विसली हे काय असणार आहे? तर वर्गच असणार आहेत. मी डायरेक्ट वर्गाची कन्सेप्ट इथे लागू केली. 5 चा वर्ग किती येणार आहे माझा? तर 5 चा वर्ग माझा 25च येणार आहे, 20 येणार नाही. पुढे 3 आहे, 6 आहे, 12 आहे, 24 आहे.
आता मी इथं काय लॉजिक लावू सांग. 3 आहे, 6 आहे, 12 आहे आणि 24 आहे. आता मी इथं कशाचं लॉजिक लावू? संख्या काय माझ्याकडे? 3, 6, 12, 24. वर्ग संख्या सगळ्यांना कळाल्या? मी केलं 3, 6, 6, 6, 12, 12, 12, 24, 24 आणि 24. काही नाही समजत. ओके, पहिल्याला पाडा म्हणायचा 3चा. ठीक आहे, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. काहीही संबंध लागत नाही. पाडा एक सलग असतो. जसं 5 5 2 10, 5 3 15, 25, 5 5 25, बेक के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. ओके, बे 5 10. इथं लॉजिक आहे बघा, सलग पाडा आहे. 3 1 3, 3 2 6, इथं 9 पाहिजे होते. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. वरती काहीही लॉजिक लागत नाही, म्हणून हा पाडा नाही. बरेच विद्यार्थी म्हणतात की ताई हा पाडा आहे, पाडा आहे, तर हा पाडा नाही. तर हा पाडा नाही. आता मग मी काय करू? हा प्रश्न सगळ्यात. आता मग मी काय करू? एक तर हा पाडा नाही. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे की हा पाडा नाही. ठीक आहे, आता मी बेरीज करू. हे का पहिल्यांदा वर्ग बघायचे. वर्ग कन्सेप्ट आहे नाही, पाडा आहे नाही. आता माझ्याकडे 3 नंबरचा ऑप्शन राहतो की मी बेरीज करू शकते. काय करू शकते? तर बेरीज. 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24 आणि 24 अधिक 24 तर 8 48. माझं उत्तर आलंय 48. ताई कसं उत्तर का? कसं समजलं? बघा, 3 मध्ये जर मी 3 मिळवले तर माझं उत्तर 6 येतंय. दुप्पट केली, 6 ची दुप्पट 12, 12 ची दुप्पट 24, 24 ची दुप्पट 48, 3 ची दुप्पट 6, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. परत सांगते, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 12 दुने 24, 24 दुने 48. मी परत ऍड केलं, 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 12 24, 24 अधिक 24 48. समजतंय? समजून घ्यावं लागेल. अजून गणित आहेत बघा. बघा, संख्याज्ञानामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याकडे बेसिक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. एकतर पाढे कमीत कमी 20 पर्यंत तरी तिसरीच्या विद्यार्थ्यांचे पाठच पाहिजे. 20 पर्यंत पाढे पाठांतर पाहिजे, वर्ग पाठांतर पाहिजे, घन पाठांतर पाहिजेत, समसंख्या कळाले पाहिजेत, विषम संख्या कळाले पाहिजेत, वर्ग कळाले पाहिजेत. वर्ग अधिक 1 पण येऊ शकतो, वर्ग अधिक 2 पण येऊ शकतो. जसं की एक एक्झाम्पल देते. वर्ग अधिक 1, 2 चा वर्ग किती आहे? 4, 4 5. बरोबर बरोबर ना. 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग किती आहे? 4, 4 अधिक 1 किती आलं उत्तर? 5. आलं 5. 9, 9 आणि 1 10. 3 चा वर्ग किती आहे? 9, 9 अधिक 1 बरोबर किती आले? 10. आले 10. 4 चा वर्ग किती आहे? 16, 16 अधिक 1 बरोबर 17. आले का 17? इथं प्रश्नचिन्ह. इथं उत्तर काय येईल? 5 चा वर्ग किती आहे? 25 आहे. 25 अधिक 1 केलं तर माझं उत्तर आलं 26. ही वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट आहे. ही वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट आहे. आणि वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट काय आहे? तर वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट आहे इथं 3, इथं 8, इथे 15 आणि इथे प्रश्नचिन्ह. काय लॉजिक लागतंय? नाही लागत, लॉजिक सोडू. हा, 2 चा वर्ग 4, 4 वजा 1 बरोबर 3, 3 चा वर्ग 8, 8 वजा 1 बरोबर 3 चा वर्ग 9, 9 वजा 1 बरोबर 8. 4 चा वर्ग 16, 16 वजा 1 बरोबर 15.
मग इथं 5चा वर्ग किती आला 25, 25 वजा 1 बरोबर किती आले तर 24. म्हणजे इथं उत्तर काय आलं माझं तर इथं माझं उत्तर आलं 24. मग उत्तर 24 कसं काढलं कळलं. संख्या त्याच आहेत, फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. संख्या कुठली का असणार, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की ही संख्या इथे येते का, ही कन्सेप्ट तुमची पूर्णपणे क्लिअरच पाहिजे. आता 81, 27, 9, 3 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हा प्रश्न त्यांनी इथं विचारलाय की ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी पैकी कोणता अंक येईल हा प्रश्न त्यांनी इथं विचारलेला आहे. प्रश्न वेगळा. वर्गाची कन्सेप्ट क्लिअर कळाली, वर्ग अधिक 1 ची कन्सेप्ट कळाली, वर्ग वजा 1 ची कन्सेप्ट कळाली. ही कन्सेप्ट कळाली. तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगते. समसंख्येची कन्सेप्ट सांगते. समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. त्याची कन्सेप्ट काय आहे बघा. ऍक्च्युली अशी उदाहरणं जी काही तुम्हाला येतात ती वर्गीकरण करायचं असतं. म्हणजे गटातून बाहेर तुम्हाला काय करायचं असतो, अंक काढायचा असतो. गटाच्या बाहेर तुम्हाला अंक काढायचा असतो, काही नाही सलग बघायचं. इथं 4 आहे, इथं 8 आहे, इथं 3, 2 आहे आणि इथं 1 आहे. 1 ही विषम संख्या आहेत आणि बाकी सर्व संख्या ह्या समसंख्या आहेत. गटाच्या बाहेर निघणारी संख्या आहे विषम संख्या, बाकी सगळ्या कन्सेप्ट कशा आहेत समसंख्या आहेत. ओके. आता ठीक आहे सोडून घेऊया, ह्याचा काही संबंध लागतोय का, ताळमेळ लागतोय का बघूया आपण पहिल्यांदा. बघा 81 आहे, 27 आहे, 9 आहे आणि 3 आहे. 81 आहे, 9 आहे, 27 आहे आणि 3 आहे. चला काय संबंध लागतोय बघूया आपण. काहीतरी लॉजिक लागेल ना, काहीतरी संबंध आहे का ह्यांच्यामध्ये बघून घ्या. पहिल्यांदा इथं किती आहेत 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 7 एके 7, 7 7 त्रिक 21, 4 3 9 6 7 8, 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27, 27 गुणिले 3 81. मग इथं कन्सेप्ट काय लागेल बाळांनो, काय लागेल. जर मी पहिल्यांदा 1 घेतला तरी चालू शकतो, 0 घेतला तर चालेल का, 2 घेऊन तर चालणार नाही. कारण की 2 गुणिले 3 केले तर किती येतात 6 येतात. मग 6चा काही संबंध आहे का इथे, नाही. 9चा काही संबंध आहे का, नाही. 0 आणि 1 ह्याच्यामध्येच घोळ घातला. बरेच विद्यार्थ्यांनी 1 उत्तर केले, बरेच विद्यार्थ्यांनी 0 केले. आणि 1 गुणिले जर मी 3 केलं तर उत्तर काय येणार आहे माझं 3 येणार आहे. आणि 0 गुणिले 3 केलं तर माझं उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे. माझी कन्सेप्ट लागते 1 गुणिले 3. कुठल्याही संख्येला त्याच कुठल्याही संख्येला 1 ने गुणले असता उत्तर नेहमी तीच संख्या येते. माझं उत्तर ऑलरेडी 3 आलेलं आहे ना, म्हणजे माझं इथं उत्तर काय असणार आहे 1. 3 एके 3, 3 दुने 3 त्रिक 9 बरोबर, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आलं. पुढे सेम गणित ऍज इट इज, वेगळं आहे थोडस. 7 14 28 56 किती 7 एके 7, 7 दुने 14, 14 दुने बरोबर ना 28. चला मी काढून दाखवते. 7 गुणिले 2 7 दुने 14, 14 दुने 28, 28 गुणिले 2 8 दुने 16, 2 दुने 4 आणि 1 56, 56 गुणिले 2 6 दुने 12, 5 दुने 10 आणि 1 11. मॅडम तुम्ही काय केलं समजलं ना, परत सांग. ही
कन्सेप्ट सोडवताना पहिल्यांदा मी बघितलं, जर मी कुठल्याही संख्येला शून्याने गुणलं तर माझं उत्तर नेहमी शून्यच येणार, म्हणून मला तिथं शून्याने गुणून जमेल का नाही. तर मी काय केले की कन्सेप्ट एक्सचा वापर केला, की 1 गुणिले 3 केलं तर माझं उत्तर काय येणार आहे, 3 येणार आहे. बरोबर, 3 बरोबर. म्हणजे जर मी 1 अंक ठेवला, ह्यांचा गुणाकार केला, 3 ने गुणलं तर उत्तर 3च येणार आहे. बरोबर माझं उत्तर 3च आलेलं आहे. इथं 3 ने गुणलं तर उत्तर 9 येणार आहे. इथं 3 ने गुणलं 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, बरोबर माझी व्यवस्था, म्हणजे बरोबर माझं उत्तर निघतंय. आता मी इथं काय केलं की 7 आहे, तिथं 14 आहे. 7 1 7 7 2 14, 7 त्रिक 21. मग काय पाढा लागतोय का, नाही लागत. 7 2 14, 14 2 28, 28 2 56, 56 2 112. 2 2 ने हे केलाय ना, गुणाकार केलाय ना त्यांनी, बघा ना. 7 गुणिले 2, 7 2 14, 14 गुणिले 2 2 28, 7 1 14 1 14, 14 2 28. प्रत्येक संख्या 2 2 ने काय होत गेलेली, वाढत गेलेली. म्हणून संख्या बुद्धिमत्तेचा टॉपिक शिकताना आपल्याला सम, विषम, वर्ग, सम, वर्गसंख्या, घनसंख्या, पाढे पाठांतर, त्याच्याच बरोबर वर्गीकरण करण्याची पुन्हा हे पाहिजे. गुणाकार जमला पाहिजे, बेरीज जमली पाहिजे, फरक लक्षात आला पाहिजे. सगळ्यांना इथपर्यंत आजचं लेक्चर कळालंय. थँक्यू.